नमो नमः. कसे आहात सगळे? आजची माहिती आणि गोष्ट सुरू करूया. आणि त्याआधी नेहमी सांगते तसं आमचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, गोष्टी लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर सुद्धा करा. तर आज आपण ऐकूया भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी साजरा होत असलेल्या शिक्षक दिनाविषयी थोडी माहिती संस्कृत आणि मराठीमध्ये. आणि त्यानंतर ऐकणार आहोत एक गोष्ट. अध्यापक दिवसः भारतदेशे. भारतदेशे सितंबर मासस्य पंचमे दिने शिक्षकदिवसः आचर्यते. अस्मिन् दिवसे सर्वे छात्राः अपि शिक्षकान् प्रति आदरं कृतज्ञतां च प्रदर्शयन्ति. अस्मिन् दिने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन महोदयस्य जयंती समारोहः आयोज्यते. सः भारतदेशस्य द्वितीयः राष्ट्रपतिः आसीत्. अयं महात्मा शिक्षायाः महान् समर्थकः च आसीत्. तस्मिन्नेव दिने शिक्षकदिनम् इति उत्सवः जायते. शिक्षकाः विद्यार्थीगणानां कृते मार्गदर्शकः प्रेरणास्तोत्रं च भवति. अध्यापकाः केवलं शिक्षायाः दानं न कुर्वन्ति, अपि तु ते जीवनस्य विविधेषु क्षेत्रेषु अपि मार्गदर्शनं कुर्वन्ति. अतः अस्माकं जीवने शिक्षकाणां भूमिका अतिमहत्त्वपूर्णा भवति. सितंबर मासस्य पंचमदिनं शिक्षकैः कृतकार्यस्य प्रशंसां कर्तुं तेभ्यः धन्यवादान् प्रकटीकर्तुं च योग्यः अवसरः अस्ति. अस्मिन् दिवसे छात्राः अपि शिक्षकाणां कृते विशेषकार्यक्रमम् आयोजयन्ति, पुष्पाणि उपहाराणि च यच्छन्ति. भारतीयसंस्कृतो गुरोः स्थानं परमं पूज्यं विद्यते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः इति श्लोके गुरोः महत्त्वं प्रतिपाद्यते. शिक्षादानं देशस्य प्रगतेः मूलाधारमस्ति. तस्मात् शिक्षकदिवसस्य उत्सवः अस्माकं गर्वस्य वस्तुः अस्ति. भारतातला शिक्षक दिन. भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी सगळे विद्यार्थी आपल्या शिक्षकांना शुभेच्छा देऊन त्यांच्या आदरभावना व्यक्त करतात. हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो. डॉक्टर राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. ते एक महान शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्त्रोत आहेत. शिक्षक केवळ ज्ञान देत नाहीत, तर ते विद्यार्थ्यांच्या जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करतात. त्यांना शिस्त, आदर्श आणि जीवनाचे मूल्य शिकवतात. 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याचा, त्यांना धन्यवाद देण्याचा आणि त्यांच्या शिक्षणातील योगदानाबद्दल कदर करण्याचा दिवस आहे. या दिवशी शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जिथे विद्यार्थी आपल्या शिक्षकांसाठी गाणी, नाटके, नृत्य आणि भाषण सादर करतात आणि त्यांना फुलं, खाऊ सुद्धा देतात. भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान परमपूजनीय असे मानले जाते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकात गुरुचे महत्त्व सांगितले आहे.
शिक्षण हे देशाच्या प्रगतीचा मूलाधार आहे. म्हणूनच शिक्षक दिन साजरा करणे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही पण साजरा करता ना शिक्षक दिन तुमच्या शाळेत? काय काय करता तुम्ही त्या दिवशी? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला आता ऐकूया एक मस्त गोष्ट. 3 मित्रांची गोष्ट. कथायः नामः भल्लुकः किम् उक्तवान्. माधवः केशवः गोविन्दः इति 3 स्नेहिताः आसन्. ते माणवकाः. एकदा विरामकाले ते यात्रां कृतवन्तः. मार्गस्य मध्ये एकं वनम् आसीत्. वने अनेके वृक्षाः आसन्. वृक्षेषु फलानि आसन्. तत्र एकः तडागः अपि आसीत्. माणवकाः फलानि खादित्वा जलञ्च पीत्वा सुप्ताः. एवम् 1 घण्टा गता. तदनन्तरम् एकः भल्लुकः तत्र आगतः. भल्लुकस्य शब्दं दूरात् एव माणवकाः श्रुतवन्तः. ते भीताः अभवन्. माधवः कृशः. केशवः अपि तथा एव. तस्मात् कारणात् माधवः केशवेन सह वृक्षम् आरूढवान्. परन्तु गोविन्दः स्थूलः. अतः सः स्वरक्षणार्थं वृक्षस्य आरोहणं कर्तुम् अशक्तः आसीत्. तथा अपि सः बुद्धिमान्. सः भूमौ पतितवान्. श्वासोच्छ्वासम् अपि न कृतवान्. सः मृतः इव व्यवहृतवान्. भल्लुकः गोविन्दस्य मुखस्य समीपम् आगतः. गोविन्दस्य मुखात् श्वासः न आगतः. तस्मात् एषः मृतः इति भल्लुकः चिन्तितवान्. भल्लुकाः प्रायेण मृतशरीराणि न स्पृशन्ति. तस्मात् सः भल्लुकः अन्यत्र गतः. भल्लुकस्य गमनान्तरं माधवः केशवेन सह वृक्षात् अवरुह्य गोविन्दं पृष्टवान्. हे गोविन्द, भल्लुकः भवतः मुखस्य समीपम् आगतः. सः किमपि उक्तवान् इति चिन्तयामि. सः किम् उक्तवान् वदतु. चतुरः गोविन्दः उक्तवान्, यः स्नेहितः आपत्काले भवन्तं त्यक्त्वा अन्यत्र गच्छति तस्मिन् विश्वासं मा करोतु इति भल्लुकः उक्तवान्. गोविन्दस्य वचनं श्रुत्वा माधवः लज्जितः अभवत्. केशवः च तथैव अभवत्. आता तीच गोष्ट मराठीत ऐकूया. गोष्टीचं नाव आहे अस्वल काय म्हणाले. माधव, केशव आणि गोविंद असे 3 मित्र होते. ते तिघेही बालक होते, म्हणजेच लहान मुलं होती. एकदा सुट्टी असताना त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. रस्त्याने जाताना मध्ये एक जंगल होतं. वनात अनेक झाडे होती. झाडांना फळे लागली होती. तिथे एक तलाव सुद्धा होता. मुलं फळे खाऊन व पाणी पिऊन झोपी गेली. असाच 1 तास निघून गेला. त्यानंतर एक अस्वल तिथे आलं. अस्वलाचा आवाज दुरूनच त्या मुलांनी ऐकला. ते भयभीत झाले. माधव हा अगदी कृश होता. केशव सुद्धा तसाच होता. त्यामुळे माधव केशव बरोबर झाडावर चढला. पण गोविंद हा स्थूल म्हणजेच जाड होता. म्हणून त्याला स्वतःचे रक्षण करण्यासाठी झाडावर चढता आले नाही.
असं असलं तरी तो हुशार होता. तो जमिनीवर पडला. श्वासोच्छ्वास घेणेही त्याने बंद केले. तो एखाद्या मेलेल्या व्यक्तीप्रमाणे पडून राहिला. अस्वल गोविंदाच्या चेहऱ्याजवळ आले. गोविंदाच्या तोंडातून श्वास बाहेर येत नव्हता. म्हणून अस्वलाने विचार केला की हा मृत आहे. अस्वल बहुधा मृत लोकांना कधीच स्पर्श करत नाहीत. त्यामुळे ते अस्वल दुसरीकडे गेले. अस्वल निघून गेल्यावर माधवने केशव बरोबर झाडावरून खाली उतरून गोविंदाला विचारले, हे गोविंदा, अस्वल तुझ्या जवळ आलं होतं. त्याने तुला काहीतरी सांगितलं असं मला वाटतं. त्याने तुला काय सांगितलं? हुशार गोविंद म्हणाला, अस्वलाने सांगितलं की जो मित्र तुम्हाला संकटकाळी सोडून दुसरीकडे जातो त्याच्यावर विश्वास ठेवू नका. गोविंदचे बोलणे ऐकून माधवला स्वतःचीच लाज वाटली आणि केशवचं सुद्धा तसंच झालं. मुलांनो, गरजेला किंवा संकटात उपयोगी पडतो तोच खरा मित्र बरं का. तर आपण सगळेच आपल्या मित्रमंडळींसाठी असेच मित्र होऊया काय. भेटूया पुढच्या रविवारी. पुनर्मिलामः.